अहिल्यानगरमध्ये गेल्या 2-3 दिवसापासून अशी परिस्थिती दिसते, की जणू काही तिसरं महायुद्ध या शहरातच सुरू झालं आहे की काय? कारण पेट्रोलसाठी झुंबड आणि सिलेंडरसाठी पहाटे 5 पासून लागलेल्या रांगा या पाहिल्यानंतर प्रश्न निर्माण होतो, की खरंचच टंचाई आहे की नाही? परंतु संबंधित क्षेत्रीय प्रबंधक जे असतात, 5-5 जिल्ह्यांचे आणि जिल्ह्यांचे, त्यांच्याशी वार्तालाप केल्यानंतर नवा मराठाच्या माध्यमातून जी परिस्थिती समोर आली आहे ती अशी आहे आणि ती पटण्यासारखी आहे. कारण काय, तर पेट्रोल पंपावरती जो व्यक्ती दररोज ₹50 पेट्रोल घालतोय, तो जर का जाऊन त्या ठिकाणी टाकी फुल करून घेत असेल अचानक या घबराटीमुळं, आणि ज्या पेट्रोल पंपावरती दररोजचा सेल जर का उदाहरणार्थ 1000 लिटर असेल, तर तो एका दिवसात 10,000 लिटर व्हायला लागला असेल, तर त्या पेट्रोल पंपावरती त्या साठ्याला देखील एक लिमिट आहे आणि दुसरा टँकर येण्यासाठी एक सायकल ठरलेली असते. अशा वेळेस आपण जादूच्या कांडीप्रमाणे सगळ्या घटना घडतील अशा प्रकारची अपेक्षा ठेवणं चुकीचं असतं. तीच गोष्ट सिलेंडरची. जर का 30 दिवसानंतर नंबर लागणार आहे आणि तुम्हाला OTP येणार आहे, तुम्हाला मोबाईलवरती त्याचा मेसेज येणार आहे, तो आल्यानंतरच जर का सिलेंडर मिळणार आहे 2-3 दिवसानंतर, तर ते रिकामं सिलेंडर उचलून त्या एजन्सीच्या समोर पहाटे 5 पासून रांगा लावायचं पण काही कारण नाही. कारण ते 2-3 दिवसाच्या ऐवजी 4-5 दिवसांनी मिळेल, परंतु मिळेल. परंतु ही परिस्थिती पाहिल्यानंतर अनेक पॅनिक लोक होत आहेत, अधिक होत आहेत आणि त्यामुळं टंचाईची परिस्थिती नसतानाही टंचाई सदृश परिस्थिती झाल्यासारखी धोकादायक परिस्थिती निर्माण होते. आपण संयमाने अशा वेळेस वागलं पाहिजे, आपण धीराने घेतलं पाहिजे. या वस्तू आता आपल्याला भविष्यात कधी मिळणारच नाहीत असं समजून काही लोक 100-100 लिटरचे ड्रम घेऊन याच्यावरती पेट्रोल पंपावरती डिझेल आणि पेट्रोल नेतानाचे काही फोटो व्हायरल झालेले आहेत. अशा प्रकारचं जर केलं तर आपण प्रशासनाला कसं काय जबाबदार धरू शकतो याबाबत? तर यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, संयमाने घ्यावे, धीराने घ्यावे, प्रशासनाला मदत करावी आणि ह्या वस्तू गायबच होणार नाही आहेत आयुष्यातून, या मिळणारच आहेत याची खात्री बाळगावी, थोडा संयम धरावा.